नमस्कार माझ्या सुंदर आणि माझ्या गोड गोड मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता आपला तांदूळ इथे किती मस्त सुंदर मोकळा आणि किती मस्त इकडे फुललेला आहे। तर आज आपण इकडे बघत आहोत धाबा स्टाईल जिरा राईस। तर सर्वप्रथम आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इकडे बासमती तांदूळ घेतलेला आहे। आता तो आपल्याला इथे अर्धा तास भिजवत ठेवायचा आहे। अशा प्रकारे आपले तांदूळ आहे तो आपल्या इकडे भिजत आहे, तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करून घेऊया। सर्वप्रथम मी इकडे गॅस पेटवून घेत आहे। आता आपल्याला यावर कढई ठेवून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता तांदळाचं किती प्रमाण आहे आणि पाण्याचं किती प्रमाण आहे। आपले तांदूळ 1 पट असतील तर पाणी आपल्याला 2 पट टाकायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मिठाचं प्रमाण आपल्याला किती टाकायचं आहे, तर मीठ आपल्याला इतकं टाकायचं आहे की जोपर्यंत आपलं हे पाण्याचं प्रमाण आहे ते खारं खारं लागत नाही तोपर्यंत आपल्याला मिठाचं प्रमाण असं ठेवायचं आहे। थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तर तेलाचं कारण काय आहे की आपले तांदूळ जे आहे ते एकमेकाला चिटकू नये, त्यामुळे आपण तेल सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि तांदळा सुद्धा अर्धा तास झालेला आहे। आता तांदूळ सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आता आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते शिजवत ठेवायचे आहे। तर नमस्कार, मी कविता, तुमचं कविता's किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सुंदर आणि माझ्या गोड गोड मैत्रिणींचं मी इथे स्वागत करत आहे। जर तुम्हाला आपल्या रेसिपी जर आवडत असतील तर आपल्या रेसिपीला एक लाईक आणि एक सबस्क्राईब तर नक्कीच करा। तर तुम्ही बघू शकता आपले तांदूळ जे आहे तिथे शिजलेले आहेत। अशा प्रकारे चेक करायचं आहे तांदूळ शिजलेले आहेत की नाही। आता आपले तांदूळ इकडे शिजलेले आहेत। आता आपले तांदूळ जे आहेत ना व्यवस्थित गाळणीमध्ये गाळून घ्यायचे आहे। तर मी आता हे तांदूळ जे आहे इथे गाळणीमध्ये गाळून घेत आहे। चला, सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये मोहरी तडतडायला टाकली आहे। आपली मोहरी तडतडली की लगेच आपल्याला यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे। तुम्ही इकडे बघू शकता मी यामध्ये आता थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहे। जिऱ्यांना तांबूस कलर आला की लगेच आपण यामध्ये आता कांदा टाकून घेणार आहोत। यामध्ये आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। प्रकारे कांदा असा हलवायचा आहे, कारण ज्या पाकळ्या आहेत त्याच्या व्यवस्थित मोकळ्या होतील आणि आपला कांदा जो आहे व्यवस्थित इकडे परतला जाईल। त्याचमुळे मी अशा प्रकारे हा कांदा जो आहे कापून घेतलेला आहे आणि याच प्रकारे आपल्याला हलगर्जीत हाताने आपला हा कांदा जो आहे व्यवस्थित इथे हलवून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे। आपला कांदा इकडे थोडासा परतला की लगेच आपण यामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकून घेऊया। ही मिरची सुद्धा इथे थोडीशी अशी तिरकी इकडे कट करून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता। अशा प्रकारे आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता कांदा आणि मिरची आपली व्यवस्थित इकडे परतली की लगेच आपण यामध्ये आता काय करणार आहोत, टमाटे टाकून घेणार आहोत। तर टमाटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी इथे 1 टमाटे घेतलेला आहे, कारण आपल्या तांदळाचं जे प्रमाण आहे थोडंसं आहे, त्यामुळे मी इथे टमाट्याचं प्रमाण सुद्धा कमी घेतलेलं आहे। टमाट्याचं प्रमाण जे आहे मी इथे 1 घेतलेलं आहे आणि कांद्याचं प्रमाण आहे ते मी इथे 2 घेतलेलं आहे आणि मिरच्या ज्या आहेत त्या इथे 5 ते 6 इथे मिरच्या घेतल्या होत्या। आता व्यवस्थित इथे परतून घ्यायचं आहे। मिरच्या व्यवस्थित परतावं, त्याचमुळे आता आपल्या यामध्ये थोडंसं मीठ टाकून शकता। यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपण जे तांदूळ ठेवले होते
त्या पाण्यामध्ये आपण इथे लसूण घालून टाकायचं. त्याचमुळे आपण इथे लसूण कमी टाकायचं आणि टाकून हे आपलं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं. आपल्याला हे मिश्रण जे आहे अगदी 5 ते 10 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता ते तांदूळ आहे ते मी ते गाळणीमध्ये गाळून घेतले होते. त्यामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे. ही रेसिपी जी आहे ना अगदी पटकन आणि झटकन तयार होते असं सुद्धा म्हणता येणार नाही, कारण जिरा राईस म्हटलं की आपल्याला इथे वेळ लागत नाही. अशा प्रकारे आपल्याला अलगद हाताने आपल्याला हे जिरा राईस आहे ते हलवून घ्यायचं. आपण या तांदळाला जर जोरात हलवलं तर आपले जे तांदूळ आहे त्याचा तुकडा पडू शकतो. त्याचमुळे आपल्याला एकदम अलगद हाताने त्याला असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला जिरा राईस आहे इथे तयार झालेला आहे. 2 मिनिटं आपल्याला हे तांदूळ जे आहेत यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आपण तांदूळ जे आहे तिथे व्यवस्थित परतून घेतलेला आहे. जो मसाला आहे तो पूर्ण आपल्या तांदळाला लागला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला यावरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आपला जिरा राईस इकडे तयार आहे. तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या रेसिपीला एक लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. धन्यवाद.